आपण परत आलेलो आहोत सनसेट पॉईंटला आणि आज आपल्याला सनसेट मिस नाही करायचा. तो कैरी खातो. बऱ्यापैकी हा परिसर आता आम्हाला माहिती आहे. आम्हाला मी रोपवेचा सेटअप दाखवतो. काल जरा रात्र झाली होती त्याच्यामुळे बघता नाही आला. हा डेड बेट इकडे जो दिसतो टॉवरमध्ये तो सुद्धा डेड बेट. इकडे रोपला टाय आणि अनटाय करण्यासाठीचा पूर्ण इंजिनिअरिंग अरेंजमेंट केलेली आहे. नाव काय दिलं आहे बघा यांनी, रोपवे म्हणजेच वुडन खटोला गुजरातीमध्ये लिहिलं आहे. तर मित्रांनो, जवळच असलेल्या या सनडायलला आता आपण आलेलो आहोत. सनसेट पॉईंटलाच लागून हा सनडायल आहे. तुम्ही ह्याची माहिती ह्या फोटोवरनं बघू शकता की सनडायल कशाबद्दल आहे. थोडक्यात काय तर सूर्याच्या किरणांच्या बेसिसवरती इकडे आपल्याला वेळ मोजता येते आणि ही खूप प्रिसाईज अशी वेळ असते जी आपल्याला इथे मोजता येते. तर हे खरंच बघण्यासारखं आहे. कधी जर दुपारच्या वेळेत आलात तर तुम्हाला हे नक्कीच पाहायला मिळेल आणि हे ॲक्च्युली कसं काम करतं ह्याचाही तुम्हाला अनुभव घेता येईल. व्हिडिओ केतकीने शूट केलेला आहे, सो थोडासा क्षमस्व, कारण तिचं शूटिंग अजूनसुद्धा इम्प्रूव्ह होतं आहे. तुम्ही तिला बघतच असाल. आता आपण इथून सरळ डिनरसाठी निघूया, कारण संध्याकाळची वेळ झाली आणि आता आपल्याला भूक लागली आहे. चला तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत लेक व्ह्यू रेस्टॉरंट येथे. जवळच हे रेस्टॉरंट होतं आणि आम्ही विचार केला की आपण आपल्या हॉटेलमध्ये जेवायच्या ऐवजी आज जरा वेगळ्या ठिकाणी जेवूया. सापुताऱ्यामध्ये जरा जेवणाचे आमचे जरा वांदेच झाले होते. हरकत नाही. सो ह्या रेस्टॉरंटला आम्ही आलो. इथे तुम्ही बघतच असाल बाहेर पार्किंग बऱ्यापैकी आहे आणि ॲट द सेम टाईम थोडी अडचणसुद्धा होती पार्किंगला, कारण गाड्या भरपूर होत्या म्हणून आतमध्ये गर्दीही तितकीच होती. आणि गर्दी असणं याचा दुसरा अर्थ असा होतो की जेवण चांगलं आहे. सो आम्ही विचार केला की इथेच जेवूया. गाडी आम्ही बाजूच्या ग्राउंडवरती लावली आहे. जवळच लागूनच ग्राउंड आहे, तर आम्हाला त्याचं काही अडचण झाली नाही फार काही. आता आपण आलेलो आहोत इथे, तर तुम्ही बघतच असाल लोक भरपूर रांगेत बसलेली आहेत आणि आतमध्ये सुद्धा थ्रू आऊट गर्दी आहे बऱ्यापैकी. म्हटलं जोपर्यंत जेवणाचा नंबर लागतो आहे तोपर्यंत बाजूला जे शॉपिंगसाठीची व्यवस्था केलेली आहे तिथे जाऊन जरा कपडे, साड्या, पर्सेस, ड्रेसेस, बॅग्स असं बरंच काही त्यांनी तिकडे ठेवलेलं आहे, तर बघून घेऊया. इथे ज्वेलरीचे पण बरेच ऑप्शन्स दिसले आम्हाला. सो नातेवाईकांसाठी किंवा तुमच्या मित्रांसाठी, मित्रपरिवारासाठी इथे आपण बरंच काही घेऊन जाऊ शकतो त्यांच्यासाठी. ॲट द सेम टाईम बाजूलाच एक पान पार्लरसुद्धा आहे, जिथे मी असं ऐकलं की पान खूप छान मिळतं, तर ट्राय करायला हरकत नाही. निघताना एकदा ट्राय करूया. भयंकर गर्दी आहे. अतिशय वाईट वाटतं या गोष्टीचं की आम्ही सूर्याच्या आधी उगवू शकलो नाही. हरकत नाही, पण तुम्ही बघतच असाल खूप सुंदर दृश्य आपल्याला असं बघायला मिळतं आहे. आम्ही पोचलो आहोत आता सनराईज पॉईंटला. बऱ्यापैकी स्टीप अशी हिल क्लाइंब होती आणि आम्ही आणली आहे गाडी आमची वर आणि पार्क केली जवळच. तुम्ही बघत असाल आजूबाजूचं जे दृश्य आहे ते खूप सुंदर आहे. समोरच तुम्हाला एक छानसं असं देऊळ पण बघायला मिळेल. तिकडे जायचा रस्ता बघावा लागेल आम्हाला कसा आहे, पण ते देऊळ दिसायला खूप सुंदर वाटते. समोरच सूर्य पूर्ण उगवलेला आहे आणि हे खूप छान असं वातावरण तुम्हाला बघायला मिळेल. ही व्हॅलीचा एक व्ह्यू छान तुम्हाला बघायला मिळेल इथे.
छोटासा लेक आहे, जो लेक आपला सापुतारा लेक जो आहे तो हा नाही. हा दुसरीकडे आपण आलेलो आहोत, थोडंसं लांब आलेलो आहोत सापुतारा लेकपासनं. पण व्हॅली खूप सुंदर आहे आणि सूर्याची किरणं सगळीकडे छान पसरलेली आहेत. वातावरणामध्ये एक हलकासा गारवा आता कमी झालेला आहे, पण खूप छान असं ऊब आलेली आहे वातावरणात असं म्हणायला हरकत नाही. सुंदर अशी घरं छान छान छोटी छोटी आणि असे पहाडांचे लेयर्स बाय लेयर्स तुम्हाला असे बघायला मिळतील लांब लांबपर्यंत. खूप सुंदर असं दृश्य. तुम्ही इथे बघाल मित्रांनो तर आजूबाजूला त्यांनी अजून गुजरात गव्हर्नमेंटनी आणि त्यांच्या एकंदरीत टुरिझम डिपार्टमेंटने खूप चांगलं असं बांधकाम करून ठेवलेलं आहे. लोकल जे इकडे काम करणारी लोक आहेत त्यांनासुद्धा सोय आहे स्टॉल्स लावायची. आजूबाजूला वॉशरूम्स वगैरे पण प्रोव्हाइड केलेले आहेत. तर एकंदरीतच गव्हर्नमेंटने प्रयत्न केलेला आहे या पर्टिक्युलर हिल स्टेशनला थोडं टुरिझम पर्स्पेक्टिव्हने डेव्हलप करण्याचा आणि इट इज रिअली अप्रिशिएबल. म्हणजे असं जर प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट त्यांचे जे टुरिस्ट स्पॉट्स आहेत त्यांना जर असंच इम्प्रूव्ह करायला लागली तर फारच बरं होईल. तुम्ही बघितलं असेल आपण सनराईज पॉईंटला गेलो होतो, तिथेसुद्धा त्यांनी बऱ्यापैकी कामं करून ठेवलेली आहेत आणि म्हणून त्याच्यामुळे लोकांचं हळूहळू तिकडे यायचं जे प्रमाण आहे तेही वाढायला लागतं. कारण तिकडे मग सुखसोयी आणि सुविधा बघायला मिळाल लोकांना की लोकं पण यायला लागतात. आता तुम्ही बघू शकता आपण जरा पुढच्या बाजूला आलेलो आहोत. हे ॲक्च्युली जुना स्पॉट आहे जिकडे छोटे छोटे तुम्ही टपऱ्या बघू शकता ज्या इकडच्या लोकल लोकांनी लावून ठेवलेल्या आहेत. आजचा आमचा सापुताऱ्याचा हा शेवटचा दिवस. आता इथून आम्ही निघणार आहोत पुन्हा मुंबईकडे. एकंदरीत आमची ही ट्रिप चांगली झाली तसं बघायला गेलात तर. कारण कसं होतं की आम्ही निघालो होतो ठाण्याहून सापुताऱ्याकडे 2 दिवसापूर्वी आणि इथे आम्ही स्टे केला. त्यानंतर लोकल साईट सीइंगसुद्धा केली आणि त्याचबरोबर आम्ही या सगळ्या पूर्ण आमच्या ट्रिपचा ब्लॉगसुद्धा बनवतच होतो लगे हात. सो एकंदरीत मजा आली आम्हाला. पण फक्त जेवणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडंसं आम्हाला डिसअपॉइंटमेंट झाली. कारण जेवण हवं तसं आणि हवं त्या क्वालिटीचं आम्हाला मिळालं नाही. बट नेवर माइंड. आपण प्रत्येक ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा नवीन नवीन काहीतरी बघतो, काहीतरी शिकतो. तिकडचं वेगळ्या प्रकारची पद्धत असते, जेवणाची पद्धत असते, तीसुद्धा आपण आत्मसात करून घेतो. तर अशा आम्हीसुद्धा बऱ्याच गोष्टी शिकलो इथे आल्यावर. एकंदरीत आम्हाला मजा आली आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या थ्रू तुम्हीसुद्धा सापुताऱ्याला बघितला असेल आणि तुम्हालासुद्धा या पूर्ण एकंदरीत अनुभवाची मजा आली असेल. तर कृपया आम्हाला कमेंट करा आणि आमच्याबद्दल, आमच्या या ब्लॉगबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्कीच कमेंटमधनं कळवा. मित्रांनो, सापुतारा सिरीजमधला हा आमचा 3रा असा एपिसोड आहे. तर तुम्ही जर ह्या एपिसोडला डायरेक्टली जर बघायला सुरुवात केली असेल तर आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही आमचा पहिला आणि दुसरा एपिसोडसुद्धा बघायला विसरू नका, जिथे आम्ही मुंबईहून सापुताऱ्याकडे येण्याचा जो रस्ता आहे तो सुद्धा कवर केलेला आहे आणि त्याचबरोबर रस्त्यात लागणारे फूड जॉईंट्स किंवा खायचे वेगळे वेगळे ठिकाण, रस्ता कसा आहे या सगळ्याबद्दलसुद्धा त्या व्लॉगमध्ये आम्ही पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एपिसोडमध्ये आम्ही जे लोकल साईट सीइंग्स आहेत ह्या आधीचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सापुतारा लेक असेल किंवा सनसेट पॉईंट असेल, असेसुद्धा काही पॉईंट्स आहेत जे त्या सेकंड एपिसोडमधल्या ब्लॉगमध्ये आम्ही कवर केलेले आहेत. तर नक्की पाहायला विसरू नका आमचा पहिला आणि दुसरा एपिसोडसुद्धा. आणि हा आहे आमचा 3रा एपिसोड. सो प्लीज तुम्ही सर्वांनी आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शक्य असेल तर हाईपसुद्धा करा तुम्हाला जर आवडला असेल तर, आणि पास ऑन करा तुमच्या फ्रेंड्सला आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला. थँक्यू फॉर वॉचिंग.